बूम खाली घे, बूम खाली थोड़ा खाली आता ठेवा ओके रोल ऑल रोल एक मिनिट बोलना बूमवरती घे अरे बस झाला साहेब नेमकी घटना घडली त्यावेळेला तुम्ही देखील स्वतः उपस्थित होता नेमकी घटना कोणत्या कारणामुळे घडली आग कोणामुळे अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू असताना अचानक स्टेजला आग लागली आणि त्यामुळे तातडीनं या ठिकाणी आम्ही इव्हॅक्युएशनची प्रोसेस सुरू केली सुदैवाने कोणालाही या ठिकाणी कुठलीही दुखापत झालेली नाही सगळे कलावंत आणि नागरिक हे अतिशय सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेले आहेत 4 दिवसापूर्वी याचा पूर्ण फायर ऑडिट करण्यात आला होता एक याचा डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन देखील तयार करण्यात आला होता त्यामुळे सगळ्यांना पटकन डिस्पर्स करता आलं आणि ट्रॅफिकचा देखील कुठेही प्रॉब्लेम न होता सगळे लोक सेफली या ठिकाणून बाहेर पडलेले आहेत मात्र ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळे या घटनेच्या करता काय कारण आहेत त्यात कुठे लॅप्सेस आहेत का सगळे एसओपीज फॉलो झाले आहेत की नाही या सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी ही करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याची चौकशी ही सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात येईल आणि त्या चौकशीच्या आधारावर पुढची कारवाई करण्यात येईल जी घटना आहे ती अत्यंत दुर्दैवी असली तरी देखील त्याच्यात कुठलीही जीवितहानी नाही आणि कोणालाही त्या ठिकाणी इंजुरी देखील झालेली नाही हा त्यातला एक चांगला भाग आहे अजून आगीचं कारण जे आहे ते लगेच सांगता येणार नाही पण आपण सगळे लोक त्या ठिकाणी होतात आपण बघितलं असेल अगदी छोटीशी एक खालच्या भागाला ती आग पकडली गेली आणि त्याच्यानंतर निश्चितच लाकडाचा सगळा भाग आणि कापड वगैरे असल्यामुळे ती वेगाने त्या ठिकाणी पुढे गेली पण या ठिकाणी 4 आगीचे बंब ऑलरेडी ठेवलेले होते आणि लगेच 15 बंब देखील या ठिकाणी पोहोचले आणि त्याच्यामुळे सगळे फायर अधिकारी आणि सगळे इक्विपमेंट्स या ठिकाणी ठेवण्यात आले होते त्यामुळे ती आग पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेली आहे आणि आता त्या ठिकाणी कुठेही आग राहिलेली नाही आणि मला असं वाटतं की आता याची कारणं काय आहेत ही स्पेक्युलेट करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की जी इन्क्वायरी आपण करू त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित बाहेर येतील मेक इन इंडियाच्या कार्यक्रमावर यामुळे परिणाम होणार का मेक इन इंडियाच्या कार्यक्रम परिणाम होणार का आज यहाँ पर एक भव्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किया गया था कार्यक्रम जिस समय चल रहा था उस समय अचानक ध्यान में आया कि स्टेज के निचले भाग में आग दिखाई पड़ी और इसलिए तुरंत हमने कलाकारों को इवैक्यूएट किया लोगों को भी यहाँ से हमने इवैक्यूएट किया इसका एक डिजास्टर मैनेजमेंट प्लान 4 दिन पहले हमने तैयार किया था उस प्लान को तुरंत कार्यान्वित करके सारे लोगों को बाहर निकाला गया इसमें केवल एक अच्छी बात ये हुई कि कोई भी कैजुअलिटी नहीं हुई है किसी को इंजरी भी नहीं हुई है कोई भी जख्मी नहीं हुआ है सारे कलाकार और सारे नागरिक ये सेफली बाहर जा पाए हैं और ट्रैफिक का भी डिस्पर्सल इमीडिएट हुआ है यहाँ पर आग के 4 टैंकर्स यहाँ पर मौजूद थे फायर ब्रिगेड के उन्होंने तुरंत कार्रवाई शुरू की फायर इक्विपमेंट्स भी थे और साथ ही में 15 फायर टेंडर्स ये तुरंत यहाँ पर बुलाए गए और आग को पूरे तरीके से काबू में लाया गया है अभी ये आग क्यों लगी कैसे लगी इसके बारे में एक कॉम्प्रिहेंसिव इंक्वायरी हम लोग कंडक्ट करेंगे जिसके माध्यम से कहीं पर एसओपीज में कोई गलती हुई है क्या या उसके और कारण क्या है ये सारी चीजों को देखा जाएगा रोल्स और रिस्पांसिबिलिटीज क्या है उसके ऊपर भी इस माध्यम से कार्रवाई की जाएगी मुझे ऐसा लगता है कि दुर्दैवी घटना है लेकिन उसमें अच्छी बात इतनी हुई है कि इसको तुरंत काबू में लाया गया है और किसी के भी कोई भी जीवित हानि या किसी को भी इंजुरी यहाँ पर नहीं हुई है उनको कैसे यहाँ से निकाला गया रेस्क्यू किया गया उस वक्त देखिए रेस्क्यू की सारी व्यवस्था यहाँ की गई थी इसका एक कॉम्प्रिहेंसिव डिजास्टर मैनेजमेंट प्लान तैयार हुआ था तो कहाँ बैठे हुए लोग किस गेट से बाहर जाएंगे इसके बारे में सारी चीजें यहाँ पर पहले तय थी उसका एक डीब्रीफिंग भी यहाँ पर किया गया था फायर सेफ्टी एग्जिट या सारे एग्जिट्स कहाँ पे है ये कार्यक्रम से पहले बताया गया था और इसी कारण से सारे लोग बहुत सेफली बाहर निकल गए हैं रजनीच्या स्टेजला जी आग लागली होती ती आग विझवण्यात यश आलंय त्या आगीची पहिली दृश्य आपण पाहतोय अशी नेमकी आग लागली आणि या क्षणाची दृश्य आपण पाहतोय आग विझवण्यातही यश आलेलं आहे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।